विधानसभा निवडणुकांचं बिगुल वाढलं आहे. दीपावलीच्या फटाक्यांसोबत आता महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकांचे फटाके वाजताना पाहायला मिळतात. महायुती राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार गेवराईचे विजयसिंह पंडित यांनी आज धाकटी पंढरी नारायणगडावरती दर्शन घेतलेलं आहे. तेच विजयसिंह पंडित माझ्यासोबत आहेत. काय सांगाल, आज धाकटे पंढरीचे दर्शन घेतले, काय आशीर्वाद मागितलेत? आज दीपावलीच्या निमित्तानं आम्ही सगळे गेवराई विधानसभा मतदारसंघातील आमचे सर्व सहकारी पदाधिकारी लहान थोर मंडळी यांच्यासह या ठिकाणी नगद नारायण महाराजाच्या चरणी माथा टेकण्यासाठी आम्ही सर्वजण आलेलो आहोत. आजपासून खऱ्या अर्थानं प्रचाराला सुरुवात करायची तर ती नगद नारायणाचे आशीर्वाद घेऊन धाकटी पंढरी जे आपण म्हणतो याला नारायणगडाला, इथं डोकं टेकून त्यानंतर भगवानगड असेल त्याच्या तिथं आणि सर्व जे काही आपले जिल्ह्यामधले एक श्रद्धास्थान आहे, ज्या ठिकाणी मोठं एक भाविक किंवा श्रद्धेनं सर्व भक्तगण जातात. आम्ही आज सर्वजण आशीर्वाद घेण्यासाठी नगद नारायण महाराज, नारायणगड आणि भगवानगड या ठिकाणी जाऊन आणि इतरही गडांवर जाऊन आम्ही आशीर्वाद त्या ठिकाणी घेऊन कामाला प्रचाराला सुरुवात करणार आहोत. 2019 मध्ये तिरंगी लढत पाहायला मिळाली, यावेळेस देखील तिरंगी लढत पाहायला मिळते. मात्र बदल एवढाच आहे, गेल्या वेळेस भाजपामधून लक्ष्मण पवार पाहायला मिळाले, आता ते अपक्ष आहेत. पुढे बदामराव पंडित आहेत. काय आव्हान आहे नेमकं तुमच्या समोर? माझ्यासमोर काही आव्हान मी समजत नाही कुणाचंच. माझ्याबरोबर मतदार आहेत, मतदारांचा आशीर्वाद आहे आणि मोठी आमच्या सहकाऱ्यांची ताकद, पाठबळ माझ्याबरोबर आहे. आव्हान एवढंच आहे की लोकांपर्यंत पोहोचणे, मतदारांपर्यंत पोहोचणे आणि भौगोलिक दृष्ट्या मी सांगितल्याप्रमाणे फार मोठा गेवराई विधानसभा मतदारसंघ आहे. त्याच्यामुळं सगळ्या गाव, वाडी, वस्ती, तांड्यापर्यंत पोहोचणे आणि मतदारांना आव्हान करणे, विनंती करणे आणि आपलं पुढचं जे 5 वर्षात आपल्याला काम करण्यासाठी जो एक आराखडा बनवलाय, जो आपला जाहीरनामा असेल, विकास आराखडा असेल, ते लोकांपर्यंत पोहोचवणे, मतदारांपर्यंत पोहोचवणे, एवढंच एक आमच्या समोर आव्हान मला मानता येईल. कारण मोठा मतदारसंघ आहे, सगळीकडे पोहोचलं पाहिजे. वाडी, वस्ती, तांडे असे भरपूर मोठा असा मतदारसंघ आहे. लोकांपर्यंत आपण पोहोचलो तर लोक आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी तयार आहेत. फक्त तिथपर्यंत जाणे, त्यांना आपली भूमिका स्पष्ट करून सांगणे, एवढंच विषय आहे. बाकी लोक सज्ज आहेत. गेवराई विधानसभा मतदारसंघातील मतदार मायबाप जनता मला आशीर्वाद देण्यासाठी. नक्कीच पाहायला गेलं तर राज्यामध्ये बंडखोरी पाहायला मिळते, मैत्रीपूर्ण लढत पाहायला मिळते. मात्र गेवराईचे जे आमदार आहेत, विद्यमान आमदारांनी भाजपाचा राजीनामा दिलाय. गेवराईतील भाजप तुमच्या सोबत आहे का? हो, मी महायुतीचा उमेदवार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा मी उमेदवार आहे. घड्याळ या चिन्हावर मी निवडणूक लढवतोय. त्याच्यामुळं ही महायुती 3 पक्षाची आहे. भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या 3 पक्षाची आणि इतर घटक पक्ष. महायुतीचा उमेदवार मी असल्या कारणानं जे भारतीय जनता पार्टीचा जो काही मतदार आहे तो माझ्या बरोबर आहे. तो निश्चितपणानं मला सहकार्य करल, मतदान करल. सर्व जे काही भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आहेत ते माझ्यासाठी जे काही आहे पुढच्या काळामध्ये प्रचार करतील. काय आज नारळ फोडताय प्रचाराचा? कशा सभा असणार आहेत, कोण सभेला असणार आहेत तुमच्या प्रमुख नेते राज्यातील? नाही, आता त्याचं नियोजन जे काय आहे हे आमचं चालू आहे. परंतु निश्चितपणाने एक मोठी सभा आमची राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रीयवादी काँग्रेस पार्टीचे देशाचे अध्यक्ष, राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार साहेबांची एक सभा आम्ही घेणार आहे. इतरही नेते मंडळींची, धनंजय मुंडे साहेबांची सभा होईल, पंकजाताई मुंडेंची सभा होणार आहे. असे ज्या पद्धतीनं जो काही शेड्यूल येईल, जो काही प्रोग्राम येईल, त्याच्या पद्धतीनं आम्ही सभेचं नियोजन हे आमची सर्व सहकारी आणि आमची टीम करते. शेवटचा प्रश्न आहे माझा, लोकसभा निवडणुकीमध्ये जरांगे फॅक्टर पाहायला मिळाला, विधानसभेमध्ये काय होणार आहे? कारण हाकेच्या अंतरावरती सराटे आहे. मनोज जरांगे पाटील ज्यावेळेस गेवराईमध्ये प्रवेश करतात, बीडमध्ये प्रवेश करतात, त्यावेळेस गेवराई लागते. कसं असेल, एकंदरीत जरांगे पाटीलला तुम्ही भेटणार आहेत का पुन्हा? नाही, मनोज दादा जरांगे पाटलांनी अजूनही भूमिका ही स्पष्ट केलेली नाहीये. मनोज दादांनी सांगितलंय की शेवटच्या दिवशीपर्यंत तुम्ही अर्ज भरा, जे काही इच्छुक आहेत त्यांनी अर्ज भरा. त्याच्यानंतर मी शेवटच्या क्षणाला जर म्हणलं की तुम्ही अर्ज हे विड्रॉल करा,
इथं निवडणूक लढवायची आहे या मतदारसंघात किंवा नाही लढवायची हे मी शेवटला ठरवेल, अशा पद्धतीने त्यांनी भूमिका ही घेतलेली आहे. त्याच्यामुळं आज त्याच्यावर भाष्य करणं मला योग्य वाटत नाही. आधी मनोज दादांचं एक भूमिका की लढवणार आहेत का नाही गेवराई विधानसभा मतदारसंघ. शेवटी लोकसभेला जरांगे फॅक्टर हा मान्यच केला पाहिजे आणि गेवराई तालुका जो आरक्षणाच्या चळवळीत अग्रेसर असणारा गेवराई विधानसभा मतदारसंघ किंवा तालुका आहे, परंतु विधानसभेला कशा पद्धतीनं मनोज दादांची भूमिका असेल किंवा ते लढवणार आहेत का नाही हे आज मी बोलणं हे संयुक्तिक ठरणार नाही. नक्कीच. काय प्रतिस्पर्धी कोण असणार आहे? बदामराव असतील का लक्ष्मण असतील? नाही, प्रतिस्पर्धी माझा कुणीच नाहीये. मी जे काय आहे निवडणुकीपुरतं लोकांपर्यंत जायचं, प्रचार करायचा, फिरायचं, लोकांशी संपर्क करायचा असं नाही. मी 5ही वर्ष जे काय आहे सदैव लोकांच्या सेवेत असतो, लोकांच्या सुखादुखामध्ये जातो, लोकांच्या आडीनडीला जे काही ते अडचणी येतात त्यांना, तहसील असेल, पंचायत समिती असेल, जे काही कामं लोकांचे असतात ते मी सदैव लोकांच्या सेवेमध्ये असल्या कारणानं मला माझ्या समोर आव्हान हे कुणाचंही दिसत नाही. हे लोक जे काय आहे निवडणुकीपुरतं येतात आणि आज तर म्हणजे अशी परिस्थिती आहे, हे गावात चाललेत तर ह्यांना गावात लोक भेटत नाहीत. अशी पद्धतीची परिस्थिती ह्यांनी ओळखून चुकलेत. येणाऱ्या काळामध्ये मतदार हे मताच्या माध्यमातून दाखवून देतील. माझी लढत कुणाबरोबरही नाही. माझी लढत एवढीच आहे की लोकांपर्यंत पोहोचणे, एवढंच आव्हान आहे माझ्या समोर. लोकांपर्यंत पोहोचणे आणि आपली भूमिका, आपलं पुढे 5 वर्ष काम कशा पद्धतीने आपण करणार आहेत हे लोकांना अतिशय विनंती करून, आव्हान करून त्यांच्यापर्यंत आपण पोहोचून त्यांना जे काय आहे आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी जे काही आपण त्यांना एक विनंती करायची, एवढाच विषय आहे. 2019ला तुम्ही त्या दिवशी माध्यमांशी बोलताना म्हणाले की शेवटच्या दिवशी लक्ष्मण पवार आणि बदामराव पंडित एकत्र आल्यामुळे माझा पराभव झाला. असं होऊ शकतं कारण ते अपक्ष आहेत? नाही, 5ही वर्ष त्या 2019ला जी त्यांची युती झाली बदामराव पंडित आणि लक्ष्मण पवार, ती युती आजपर्यंत आहे त्यांची. आजपर्यंत ती युती आहे. 5 वर्ष मधल्या तुम्ही पाहिला असेल, लोक काय विसरलेले नाहीत. गेवराई कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक झाली, इतरही कुठलाही विषय असो, हे एकत्रित येऊन सगळ्या गोष्टी करतात. आजही तुम्ही पाहतात हे दोघं एकमेकावर कधीच टीका करत नाहीत. तुम्ही कुठं कोणत्या माध्यमात तुम्हाला बघायला भेटलं नसतं. हे दोघंही मिळून माझ्यावर टीका करतात. त्याच्यामुळे हे दोघंही एक आहेत. हे दोघं शेवटच्या क्षणाला जे काही आहे, शेवटच्या टप्प्यामध्ये मागच्या वेळेस जसं केलं तशाच पद्धतीनं जे कोणी थोडासा आहे बाबा थोडा ह्याच्यामध्ये रेसमध्ये म्हणताच येणार नाही, पण थोडा ठीक आहे, आपण दोघं एकाने एकाला जर हे दिलं तर थोडंसं राहील त्याचं वर्चस्व. अशा पद्धतीचं ते शेवटच्या क्षणाला करणारे. शेवटच्या 8-10 दिवसामध्ये दोघांपैकी एक जण माझ्या समोर राहणार आहे, एक जण सरेंडर होणार आहे. काय विजय आहे तुमच्या नावामध्ये? कसा असणार आहे विजय शेष पंडितांचा विजय? माझा जो विजय आहे तो अतिशय चांगल्या पद्धतीचा, एकतर्फी माझा विजय. माझे सगळे सहकार्य, मी काय एकटा निवडणूक लढवतोय उमेदवार म्हणून, पण माझ्या बरोबर मोठं पाठबळ आहे. ज्येष्ठांचं, वडीलधाऱ्यांचं आहे, तरुणांची मोठी ताकद माझ्या सहकार्यांची आहे. मोठी तरुणांची एक सहकारी आहेत, 9 मतदार आहेत, हे माझ्या भूमिकेबरोबर आहेत. मला पाठबळ देण्यासाठी माझ्या साथीला ही मोठी ताकद आहे. त्याच्यामुळं विजय हा अतिशय मोठा आणि एकतर्फी गेवराई विधानसभा मतदारसंघामध्ये माझा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा घड्याळ या चिन्हावर राहील. नक्कीच. आमच्या प्रश्नाचे उत्तर दिले, धन्यवाद. हे होते विजयसिंह पंडित, महायुती राष्ट्रवादीचे सगळ्यात घातलेला आहे. मुंबई तक योगेश काशीत, नारायणगड, बीड.